सासोली गावामधला जो जमीन घोटाळा आहे याबाबत गेली अनेक वर्ष त्या गावातील शेतकरी आवाज त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये उठवत आहेत, पण त्यांना अद्यापही न्याय हा त्या ठिकाणी मिळालेला नाही। खरं तर 10 वर्षापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार हे त्या सासोलीमध्ये त्या ठिकाणी सुरू झाले आणि 2023 ला 10 तारीखला सासोली गावातल्या ग्रामस्थांनी आणि दोडामार्ग तालुक्यातील जनतेनं एक दोडामार्ग तहसीलदार कार्यालयाच्या समोर एक आमरण उपोषण जाहीर केलेलं होतं आणि त्या उपोषणाला तत्कालीन तहसीलदार दोडामार्गचे खानोलकर साहेब हे त्या उपोषणस्थळी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती आणि ज्या सासोली ग्रामस्थांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांनी निर्णय केलेले होते। त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांची जी मागणी होती ती अकृषिक बेकायदेशीर जी सनद दिलेली आहे ती सनद त्या ठिकाणी रद्द करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी मान्य केली आणि 2 दिवसामध्ये आपण ही सनद रद्द करू ज्या काही बेकायदेशीर सनदा दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम त्या सगळ्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या संदर्भामधले आदेश सुद्धा तहसीलदारांनी दिलेले होते। त्याचबरोबर जी मोठ्या प्रमाणात तिथे वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये संबंधित ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू आलेलं होतं आणि त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करून त्या ठिकाणी त्या ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शासन करू अशा प्रकारच्या जवळजवळ जनतेच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या ह्या त्यावेळी तहसीलदारांनी मान्य केलेल्या होत्या। पण आजपर्यंत म्हणजे 10/2023चं उपोषण त्याच्यानंतर आज कदाचित एप्रिल 25 पर्यंत हा लढा तिथली जनता दोडामार्ग तालुकावासीय त्यावेळी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आश्वासित केलं की या सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यावर आपण निर्णय करतो। त्याच्यानंतर याच्याबद्दल कुठलीही निर्णय न झाल्यामुळे आपण सगळ्या दोडामार्ग तालुकावासियांनी एक जन आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं। आपण सगळ्या पत्रकारांनी त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली, सहकार्य केलं आणि ते आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी झालं आणि त्या आंदोलनाला सुद्धा त्या ठिकाणी तहसीलदार असतील ते प्रशासन जे आहे वन विभाग असेल भूमी अभिलेख 3 ते 4 दिवस चाललं। त्या उपोषणाच्या दरम्यान 2 वेळा या सामायिक जमीन जो 23 नंबर जो आहे सर्वे नंबर आणि 1250 एकरचा जो का हा सगळा जो जमिनीचा भाग आहे या जमिनीच्या भागामध्ये सामायिक जमिनीची सरकारी मोजणी व्हावी, पोट हिस्स्याची मोजणी होऊ नये ही भूमिका तिथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली होती। कुठल्याही सहहिस्सेदाराची त्याला संमती नव्हती। मयत जे तिथले जे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी नोटिसा पाठवल्या गेल्या। खरं तर त्यांचा त्याबाबत तपासणी व्हायला पाहिजे होती, वारसांकडे त्या ठिकाणी त्यांचे वारस कोण आणि या सगळ्याची गोष्ट होऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती मोजणी व्हायला हवी होती। पण 2 वेळा पोलीस प्रोटेक्शन घेऊन अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी ही जमीन हडपण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला आणि 2 वेळा पोट हिस्स्याची जमीन मोजणीचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। पण एकीकडे या सगळ्याच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठत असताना आम्ही कुठेतरी न्याय मागण्यासाठी जे जन आंदोलन केलं त्याच्यावर मात्र शासनानं पोलीस यंत्रणेनं गुन्हा दाखल केला। आज ती कोर्टामध्ये तारीख आहे। सर्वांना जे आंदोलन करणारे होते त्यात प्रमुख शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आरोपी केलं आणि आज ती न्यायालयीन तारीख तशा प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि आज ती तारीख याच्यामध्ये आहे। माझं असं म्हणणं आहे
की जी विभाग जे डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे मी मगाशी म्हणालो ग्रामपंचायत सासोली, वन विभाग दोडामार्ग, भूमी अभिलेख दोडामार्ग, दुय्यम निबंधक रजिस्टर दोडामार्ग, महसूल प्रशासन, तहसीलदार प्रांत असतील, ज्यानी याच्यामध्ये सर्वेअर असेल, जे कोण संबंधित कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या लोकांवरची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केलेली होती. किती जणांवर गुन्हे दाखल झाले, किती विभागांची चौकशी झाली, किती लोकांना त्याच्यामध्ये दोषी ठरवलं, तर कुठल्याही एकाही व्यक्तीला, कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला या ठिकाणी दोषी ठरवलेलं नाही. म्हणजे सगळा कायदा धाब्यावर बसून, नियम त्या ठिकाणी धाब्यावर बसून अशा पद्धतीनं ही सासोलीचा काय जमीन जो घोटाळा आहे हा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. पण आज ही लढाई आम्ही लढतोय, सासोलीतल्या दोडामार्गातल्या जनतेला बरोबर घेऊन लढतोय. शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही लढणार आहोत. ही लढाई आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय, ही लढाई आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये लढतोय, ही लढाई आम्ही न्यायालयीन स्तरावर लढतोय. आणि माझा विश्वास आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सासोलीच्या ग्रामस्थांना याच्यामध्ये न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण ते त्या जमिनीचे मालक आहेत. परप्रांतीयांना हाताशी धरून, दलालाला हाताशी धरून, अधिकाऱ्यांच्या या सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांचे संगनमत करून हा जमीन घोटाळा, ही गरीब सर्वसामान्य शेतकऱ्याची जमीन लाटण्याचा, लुटण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काय अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे, माझं तर मत असं आहे की सिंधुदुर्गाची एक फाईल निर्माण होईल या सगळ्या या बाबतीमध्ये. म्हणजे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये असेल, जमीन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये असेल, मायनिंगच्या संदर्भामध्ये असेल, बांधकाम विभागाच्या संदर्भामध्ये असेल, धरणांच्या संदर्भामध्ये असेल, जिथं हे सगळे प्रशासनाचे जे विभाग आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लूट चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि जनतेची ही मुस्कटदाबी या ठिकाणी सुरू आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.